देते थांब. तर मी आता घातलेली आहे मस्त मम्मीची हेअरस्टाईल आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी आलेली आहे. केस चला तुम्ही आता तुम्हाला मम्मी बघितलं बघितलं मागून नीट असं असं नाही हे बरोबर काही वेणी घातलेली आहे. मी लहानपणी मम्मीच्या खूप साऱ्या वेण्या घालायची का नाही मम्मी. मी पण तुझ्या घालायची पण आता अड्डा झाल्यापासून काहीच नाही घातलं मी काहीच केलं नाही. रोज काहीतरी करायचो ना आपण. एकदा ती गुलाबाची काहीतरी घातलेली मी गुलाबच केलता केसाचा गुलाब केलता. केस आता मी कट केले त्याच्यामुळे हे असं आहे. पप्पांची पण हेअरस्टाईल करते पप्पांना केसच नाही तर काय करायचं. परी माझे केस विंचरत होती म्हणून आद्या पप्पांचे केस विंचरत बसलेली आणि परी माझे केस विंचरत होते आणि आद्या पप्पांचे. होय ना बाबू. हो आणि आद्याची उशी म्हणजे माझी उशी आहे पण मी त्याला सोपवलीस आता सगळ्या कितीतरी गोष्टी. अगं नीट खा की ग. अगं नीट खातो का श्वास. हा पण भाऊला इथं भावलेत आद्याचा अभ्यास पुसू नको त्याला मूर्ख. माझ्या पोटात दुखते थोडं म्हणून माझं तोंड जरा असं होतं एकदम. ह्या दोघींचं साडी घालून डान्स करायचं चाललंय. हे बघा हे बघू शकता तुम्ही ह्या दोघींचा डान्स. परी काय करते हिला करायचं असतं आणि आज संडे आहे त्याच्यामुळे आज दिवसभर असं ह्या दोघींचं चालू आहे आणि आता रात्र झाले तरी पण डान्स चालू आहे. बघू शकता आधीने तिने पण ओढणी घेतली म्हणून हिनं पण ओढणी घेतली तिच्यासारखा डान्स करायला जाते पण एवढं काही जमत नाही पण प्रयत्न अथांग परिश्रम तिचे चालू असतात. हे बघू शकता तुम्ही. ते गाणं चालू आहे कोणतं दीवानी 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 हो गई मैं मजबूर असं काहीतरी आहे ते गाणं. ते चालू आहे ते डान्स करतात दोघी आणि मी आपलं शूट करत बसले आणि हसायचं पण चालू आहे माझं. इतकं ना बघून बघून ही पूर्ण कंटिन्यू डान्समध्येच मग्न आहे आणि हिला काहीतरी सांगायचं आहे आणि ती काय हिला असं सांगायचं की मला दीदी ओढणी तशी तुझ्यासारखी घाल पण ही एवढी त्या डान्समध्ये आता परी मग्न झाली की तिला ते पण नाही आणि आता लागली ही रडू. जोपर्यंत तिला ओढणी नाही बांधणार ह्याच्यासारखी तोपर्यंत हिचं रडायचं चालूच असतं. खेळत खेळत रडतात पण. रडता हाय रामजी की कृपा से मैं बची रामजी की कृपा से मन की जरा गाणं तसं म्हणत होतीस तसं. मैया यशोदा तेरा कन्हैया. परवा मी स्वतः हा पिक्चर पूर्ण 1-1.5 वाजेपर्यंत बघितला. इतका मला आवडायचा पहिला हा पिक्चर हम साथ साथ है. पुरसा आवडायचा हम साथ साथ है पिक्चर. परत विवाह हम आपकी कौन यशराज फिल्म आहेत ना पहिल्यातले मला ते खूप आवडायचे आणि आता पण आवडतात मला आणि मी बघितला तो पिक्चर एवढं भारी वाटलं आणि परीला पण ते आवडलं. परीनं माझी मागाशी हेअरस्टाईल केली होती तो मी आता काढली. एवढे माझे केस एवढे लांब होते तर मी थोडेसे खराब झालेले डॅमेज होते खालचे केसले शेंडे मी कट केलेत. बस झालं छोटेच एवढे केस. कंटाळ येतो कधी कधी विंचरायचा आणि माझे केस कसे सिल्की असल्यामुळं क्लिप पण बसणं अवघड होते केसामध्ये. त्यात पायावरती तर आता करंगे भरपूर अशी दुखायला लागले
आधीच थोडीशी तब्येत बिघडली, पोटाचं काय झालंय काय माहिती, पोटात माझ्या खूप असं दुखतंय. आधी एवढी दंगा करताना मला काहीच आवाज येत नसतील. पप्पा बाहेर आमचे टीव्ही बघत बसतात म्हणून आम्ही आतमध्ये बसलो, कारण ते टीव्ही बघत होते आणि मम्मीचा फोन व्हिडिओ कॉल होता आणि टीव्ही बघताना डिस्टर्ब होईल म्हणून मी आतमध्ये आले. ते आतमध्येच बसलो आम्ही. आता हिला चारून वगैरे पण झालं. सकाळी आंघोळ केली, फ्रेश पण नाही झालेलं, एवढं गार वाटतं एकदम. पाऊस इतका पडतोय. आता उद्या तर सोमवार आहे, पोरांच्या सगळ्यांच्या शाळा चालू होती आणि बापरे आता बंद व्हावा पाऊस. थोडा भरपूर पडला पाऊस. करामती आता काय वेगळाच करामत चालला. आणि आद्या झोपली 5 वाजता, उठले 6:30 वाजता. आणि आता मला नाही वाटत ही झोपल आता संध्याकाळी लवकर. 1 तरी वाजवणार आहे ती झोपायला. आणि परी काय करत ती करत होती. आणि आज कसं संडे होता त्यामुळं संडे फन डे ह्यांचा. ती काय करत ते दोघी पण घरामध्ये आणि मस्त मज्जा केली त्यांनी. कारण परी सोमवार ते शनिवार अजिबात तिला वेळ मिळत नाही, कारण शाळेत नाही यायचं. सकाळी लवकर उठायचं, हो सकाळी उठायचं, आंघोळ करायची, खायचं नाश्ता वगैरे. सकाळी लवकर उठायचं, नाश्ता स्वतःच रेडी व्हायचं, नाश्ता करायचा, मग पुन्हा अभ्यास करत बसते. आणि मग 10 सव्वा 10 वाजले की निघून जाते. ते 5 सव्वा 5ला येते, 5:15 वाजून थोड्या वेळाने येते अजून. आणि म्हणजे 5:30च्या अगोदर येते. मग तिथनं फ्रेश व्हायचं आणि काहीतरी खायचं आणि अभ्यासाला जे बसती ती जेवायलाच होती. जेवते आणि परत अभ्यास करते. असं तिला काही मला थोडीशी हेल्प करायला पण आता भेटेना झालं आणि काहीच नाही. असं तिचं रुटीन असतं. आता कसं MMS ला पण बसले ती आणि शाळेचा पण अभ्यास वेगळा, त्या परीक्षेचा पण अभ्यास वेगळा. आणि आता NCC मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे परीचं. हो, तुम्हाला हे सांगायचंच राहिलं, परी हे आपण सांगितलंच नाही. परीचं NCC मध्ये 2nd नंबरला नाव आलं परीचं शाळेमध्ये. आणि सो तिचं सिलेक्शन झालं आहे आता. कारण ते काही शाळेकडून नसतं असं काही नसतं, कारण बटालियनची लोकं येतात तिकडून. 2 आलेले लोक तुम्ही बघितलंच असेल. आणि त्यांचं फिजिकल असतं, ट्रेन आणि इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये 5 व्हावं लागतं. आणि ती 5 झाली आणि तिचं 2nd नंबरला सिलेक्शन झालं. कारण 30 मुली होत्या, 25-30 अशा काहीतरी मुली होत्या आणि त्यात 14 मुलींचं सिलेक्शन करायचं होतं. आणि 14 मध्ये परी दुसरी आली. आणि तिला 6वी पासून NCC मध्ये तिला जायचं होतं. आणि स्वतः जाऊन ती सरांना भेटलेली की सर मला NCC मध्ये यायचं आहे, मला पण घ्या ना. पण तेव्हा हिला असं माहिती नव्हतं की बाबा हे 8वी 9वीला NCC आहे. तेव्हा तिला सरांनी समजून सांगितलेलं, बाळा तुम्हाला आता नाही आहे ते, तुझ्याला 8वीला जशील तेव्हा तुला नक्की मी घेईन. आणि आता पहिला कसं होतं, आपण कोणाला RSP घ्यायचं आहे, कोणाला NCC घ्यायचं आहे, तर हां आपला तुला घ्यायचं ना, हां तू चल, हां तुला घ्यायचं ना तू घे, असं नव्हतं. आता असं झालं आहे की बटालियनची लोकं येतात आणि त्यांनी सिलेक्ट करतात, तेव्हा आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. असं आता कोणी पण नाही. आमच्या वेळेला असं होतं की कोणी पण, मला RSP करायचं तर RSP, NCC करायचं तर NCC. आणि परी अशी भरपूर खुश झाली सिलेक्शन झाले असं कळल्यावरती. तर गाणं म्हणायचं चाललंय. सिंगर आहे, डान्सर आहे, अभ्यासात आहे, इतर ॲक्टिव्हिटी, ड्रॉइंग, मेहंदी, आता हेअरस्टाईल शिकले छान, स्वयंपाकात मदत, अजून काय हवं. तर हे काय करते काय माहिती, ते पण असणार आहे. कारण नीटनेटकं ठेवणं आता सध्याच्या मध्ये सगळं ठासून लागलेलं आहे. कारण कुठली पण वस्तू घेतली, पप्पा घेऊ दे, मी घेऊ दे किंवा दीदी घेऊ दे, ती स्वतः आणून ती वस्तू त्या जागेला ठेवते. अजून काय पाहिजे. आणि खेळून झालेलं त्या वस्तू पण ती तिथल्या तिथं ठेवते. एवढंच की ती बाहुली असते ना,
तिची आवडती बाहुली ती सगळ्या घरातून घेऊन फिरत असते, सगळ्या घरातून घेऊन फिरत असते. अशी लोळवत अगदी अक्षरशः तिच्या पायाला धरून ओढून वगैरे परी मध्ये 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 बोलते, परी गप ना. तर अशी सगळ्या घरातून घेऊन फिरत असताना मला सारखं म्हणजे एक 8 दिवसाला मला ती बाहुली धुवावी लागते, कारण तोंडात वगैरे घालत असते. आणि मी त्याची खेळणी पण अशी सगळी धुवून वगैरे सगळं असं सर्फच्या पाण्यामध्ये आधी घालून सगळं धुवून वगैरे घेते. आणि मग डेटॉलच्या पाण्यात रात्रीचं शक्यतो मी अशी करत असते. असं सगळं डेटॉलच्या पाण्यात एक 10-15 मिनटं मी ठेवते आणि परत मग काढून असं सुकायला ठेवते, नाही तर पुसून ठेवते असं, कारण ती तोंडात घालते काय पण करत असते, त्याच्यामुळं भीती वाटते. मग अशी मी त्याची काळजी घेत असते कायम. आणि आता तर शाळेत चालेल त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते कसं काय नाही म्हणलं तरी बरं कुठं पण. मी दुपारी अजिबात झोपले, त्याच्यामुळं मला आता इतकी झोप आली, पण ही काय झोपणार नाही आहे. सो माझी आता नाईट ड्युटी 1 वाजेपर्यंत, 1च्या पण पुढे जाऊ शकतो. आता तिचं काय चाललंय दाखवतो तुम्हाला. तिचं चाललंय कोपऱ्यात बसून गाणं म्हणायचं, आणि हिचं चाललंय बघा काय, ही त्या कोपऱ्यात आहे आणि ही या कोपऱ्यात आहे. अशा ह्या पोरी. आता वाजले असतील 10:30 वाजले असतील. 10:30 वाजता हे उद्योग चालू आहे. मला जरा दे का, मी जरा गाणं म्हणते. माझा आवाज बघू दे ना मला. ये ना दे ना मला जरा. त्याच्यावर लिहिलेलं असते का? हां, मला माझा आवाज बघू दे आणि नक्की कमेंट करून सांगा माझा आवाज कसा आला. नसणार आहे चांगला तरी पण आपलं मी केक आणलंस बरं झालं. आज की चांदनी में ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागिनी में. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आए लगे जिंदगी का मजा. ये रातें मौसम नदी का किनारा ये चल चल हवा. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. काहीतरी आपलं बोलायचं, आपल्याला आपला आनंद घ्यायचा होय की नाही. कुठं आपल्याला सिंगिंग स्टारमध्ये जायचं आहे, कुठलं प्रोग्राममध्ये जायचं आहे, आपण आपला आनंद घ्यायचा होय की नाही. आणि माझ्या मुलीसोबत मी आनंद घेत असते. माझं हे मोठं पिल्लू आणि ते माझं छोटा पिल्लू. क्या बात है आज की चांदनी में, क्या बात है आज की चांदनी में लो हम खो गए प्यार की रो. मी बोलते गाणं इथे कोपऱ्यात बसून. आता घरी म्हणणार आहे. वाकडं तिकडे येते मला, पण म्हटलं आपलं जाके सोईना मैं सारी रात तेरे लिए. बोल नको. भीगी भीगी पलके मेरी अफ़ां तेरे लिए. मम्मी बोलनी. हाँ जागी जागी सोईना मैं सारी रात तेरे लिए. भीगी पलके मेरी अफ़ां तेरे लिए. अखियाँ बिछाई मैंने तेरे लिए, दुनिया घुमाई मैंने तेरे लिए, जन्नत सजाई मैंने तेरे लिए. चोर दीवाना तो तेरे लिए, वादा है मेरा मैं हूँ तेरे लिए. आम्हाला किती गाणं होतं. कोणाचा आवाज नक्की कमेंट करून सांगा. अच्छा कसा आला. माझा नसेल आला चांगला, माझं तुझा छान आला. hand the glass scotch, eyes are full of tears. आमची लाईफ girl कम्मा लाईफ रिवर्सेत गियर. हा लव लव oh my love you showed me
एक चांद सी महबूबा हो मेरी अब, ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. मारी तसं तर ठीक आहे, आता मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणते, दोघींसाठी पण होते गाणं. फूल जैसी मुस्कान में तेरी तू बनेगा पहचान मेरी, फूल जैसी मुस्कान तेरी तू बनेगा पहचान मेरी, अंबर की तारों को धरती पे लाना है, राजा इस दुनिया का बन के दिखाना है, माँ की दुआ है, फूले फले तू सच्चाई के रास्ते चले तू, फूल जैसी मुस्कान तेरी तू बनेगा पहचान मेरी. आता माझं बरसात भी मौसम गई गुजारे मौसमी जो पलो इश्क को हमारे नजरों के सामने आता नहीं तुम्हारे मगर रहता हूँ हर पल मंजर में तुम. तू पण म्हण नाही गाणं पिलं, अगर इश्क में एक गाणं म्हण ना तू. तेरे दर्द से क्या गिला इस दर्द में आताचं गाणं. फना है इश्क में दिल फना है ओ बादल बिगर चिकन बर. बरसात भी आकर चली गई बादल भी बरस. कर बस रे परत आपण दोघी पण म्हणूया, चुकत नाहीस बे तू. आकर चली गई बादल भी गरज कर बरस गए, बरसात भी बादल भी गरज कर बरस गए, पर उसकी एक झलक में तो तर मालिक तरस गए. कभी प्यास बुझेगी कभी असं रे असं. हाँ तो है तुझको देखा तो ये जाना ना सनम 12 जनवरी को देखा सनम इसको, इतना गोरा 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 पान था भावला, होय का नाही परी? पिंक कलरचा. नक्की मी तुमच्याशी शेअर करेन, मम्मीकडे असतील बहुतेक फोटो किंवा ह्यांच्याकडे असतील. पिल्लूचा पहिला दिवस इतकं क्यूट, इतकं भारी दिसत होतं. पिंक कलरचं स्वेटर, पिंक कलरची टोपी घातलेली आणि गुडू गुडू असं माझ्याकडे बघत होतं, है ना बाबू? आणि ह्यांचं असं काही मत नव्हतं आणि माझंच एक मत होतं की माझ्या या पिल्ल्यासाठी एक भाऊ हवा. त्यामुळं सगळी अशी घाबरलेली आहेत की माझी सिच्युएशन काय असेल, की मुलगी झाली असं कळल्यामुळं. आणि माझ्या पिल्ल्याला बघितल्यावरती मी पूर्ण अशी खुश झाले, त्याच्यामुळे सगळे खूप आनंदी झाले आणि ही आनंदितच होती. फक्त ही जरा अशी रडत होती कारण हिला भाऊ हवा होता, शिव. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आणि हिनं नाव पण ठरवलेलं शिव ठेवायचं आणि पिल्ल्यासाठी तिजोरी आणायची होती, पिल्ल्यासाठी आणि परीसाठी. आणि तिजोरीवरती नाव तुम्ही बघू शकताय. आणि आणल्यावरती मी डोक्याला हातच लावला की हे ठरवून घेतल्यासारखं झाले की काय असं. आणि आता काही नाही बाबा, लय वेळ झालाय आणि ठरवून घेतल्यासारखं घेतलंय का असं मला वाटलं. आणि बघितलं म्हटलं हो ह्याच्यावरती तर शिव लिहिलंय आणि पिल्ल्या हे बघा असं मस्ती करत होते. पिल्ल्याला तर नाव ठेवायचं होतं बाळाचं. असू दे, ही एक गोष्ट नाही घडली तर एक गोष्ट तरी घडली. आणि हा माझा मुलगाच आहे आणि मुलगा मुलगी काही नसतं, होय ना बाबू? नाही
आणि ह्यांना मी बाहेर आले होते. मी ती स्टोरी तुम्हाला एक दिवस नंतर नक्की सांगेन. असं लय भारी स्टोरी आहे. चला दादा आपण उद्या भेटूया नवीन अशा छान छान ब्लॉग मध्ये. पिल्ल्या बाय कर सगळ्यांना. बाय, गुड नाईट. बाय. Red hearts. That's why. बाय.